नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये म्हणजे आपला यो पार्ट कंटिन्यू राहील शिर्डीपासून. आता आपण चाललो कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडवर. तर आता आपण नॉर्मली पेट्रोलसाठी थांबलेलो पेट्रोल पंपाजवळ आणि आता पुढचा प्रवास आम्ही चालू केला आहे. सकाळी 6:30 वाजेपासून चालू केला आहे प्रवास आणि आता वाजलेत 8 वाजेपर्यंत म्हणजे अजून 50 का 60 किलोमीटर आपला हरिश्चंद्रगड लांब आहे. कोकणकडा ज्याला आपण म्हणतो तिकडं जाऊन आता आपलं ट्रॅकिंग होणार आहे. तर चला गाईज पुढचा कंटिन्यू करू. जगी तोड नाही जीव सारा सावरे विठाई विठला आता जस्ट पोचलो आणि ट्रॅकिंग चालू केलं आहे. सर्वांचा ट्रॅकिंग सेटअप केला आहे आणि निघालो हरिश्चंद्र फोर्टसाठी, हरिश्चंद्र गडासाठी ट्रॅकिंगला. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा नजारा बघू शकता तुम्ही. धुका वातावरणात आम्ही आता हरवून जाऊ. आणि इकडे धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. सेन्सिटिव्ह जागा सेन्सिटिव्ह हा बघू शकता असा एक सुंदर धबधबा आहे. आपल्यासोबत सजेश आहे, शुभम, सनी आणि दादा. ट्रॅकिंग चालू केले जस्ट आणि चाललोय आता. दादा बोल. सजेश दादा पण सोबत आहे आमचे. मी कोण मामा? शुभम मामा. अजून आता चाललोत पुढे. खूप असं सुंदर वातावरण, खूप थंडी आहे इथं. थंड वातावरणात ट्रॅकिंग करायला काय तेवढा आपल्याला वाटणार तर नाही. बघूया, असे बोलतात 2 तासाची ट्रॅकिंग आहे. बघू पुढे जाऊन. बघू शकता ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलची पोचलोत, पण हा ऑलमोस्ट 25% असेल. आणि तुम्हाला नजारा दाखवतोय. इथं ब्रेक घेतलाय. तू फोन दे ना. हवा फुल फास्ट आहे आणि इकडनं तुम्ही व्ह्यू बघा एकदा. किती वरती आलो. पूर्ण भिजलो. अजून आमचा 50% पण नाही झाला कव्हर. अजून खूप जायचं आहे. हा, खूप जायचं आहे ना. इकडं तेवढी नाही रिक्स ॲज कम्पेअर टू अदर. भीमाशंकर. हे बघा मगाशी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला, धुका दाखवला, तो हाच आहे व्ह्यू. तुम्हाला अजून एकदा दाखवतो पूर्ण. हे बघू शकता गाईज, हाच तो व्ह्यू. आता पुढे चाललो.
तर काय पूर्णपणे आम्ही भिजलो आणि हसतो धबधबा पाठी गेलाय त्याच्या मुलं भिजलोत आम्ही. चला काय पुढे आपण आस्ते आस्ते जसे जसे वरती जातो काय तसा तसा व्ह्यू एक सुंदर असं बघायला भेटतो. शुभम काय बोलता का? हा काय तुम्ही बघू शकता आम्ही चढतोय आणि सुंदर असा नजारा नदी वाहते म्हणजे हाच धबधबा आम्ही बघायला वरती जाऊ. असं सुंदर असं वातावरण धुकं आहे असं वाटतं आकाशातच आलो पूर्णपणे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू. कोकण कडा आणि इकडे धबधबे चालूच आहेत. चालू डायरेक्ट पाऊस पण पडतोय खूप पाऊस आलाय वातावरण पूर्ण आहे पुढचं काहीच दिसत नाही गाईज. चला आता पुढे जाऊ. मेन आपल्याला जायचं आहे कोकण कड्याला गाईज. आता धबधबा क्रॉस करून चाललो. पूर्ण बघू शकता आपली पोरा वरतून गेलेत कारण त्यावेळी बुटा घातलेत त्या मुलं वरतून गेलेत. आपण एकटा क्रॉक्सवाला माणूस क्रॉक्स असल्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आरामात क्रॉस करू शकतो. पूर्ण असं वरती आलो. कोकण कड्याजवळ जायचं आहे पण धुका आणि ढगाल बघून वाटत नाही कोकण कडा आपल्याला दिसेल पूर्ण. चला पुढे बघूया. पूर्ण धुका आहे हवा पण थंड थंड आणि नॉर्मली पाऊस पडतोय. सर्व रेडी आहेत पटापट चढलून बघूया. दोघा तिघांना विचारलं ते बोलले का कोकण कड्याला जाऊन देत नाही तर आता पुढे जाऊन आपल्याला समजेल. दम पण तेवढाच लागलाय काय. पूर्ण चढलो ना आम्ही एका दोनच ब्रेक घेऊन. आता हरिश्चंद्र गडाच्या मंदिराजवळ आलो. शिव मंदिराजवळ आलो. पूर्ण धुकं आहे त्याच्या मुलं काय प्रॉपर दिसत नाही. बघू शकता शिव मंदिर आहे. बघूया आतमध्ये जाऊया. पूर्ण गर्दी आहे का कोकण कडा बंद केलाय. सर्वांना रिटर्न पाठवतात कोकण कड्याजवळचे. तुम्ही आता असं गणपती बाप्पाचा मंदिर बघू शकता. गणपती बाप्पा मोरया एवढे वरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपले. आता हा आणि आता धुका आपला गेलाय तर त्यामुळे तुम्ही शिव मंदिर पण बघू शकता. आता पुढे चाललोत. सर्वजण भिजलेत. पाऊस खूप जोरात पडतोय. धुका बघू शकता गाईज. आपण वरती जाणार होतो बट ते बोलतात का तिकडनं सिक्युरिटी गार्ड्स का कोण आहे ते त्यांच्या सेफ्टीसाठी वरती पाठवत नाही. त्यामुळे आता आपण खालीच जाऊया. शिव मंदिराचं हे करूया दर्शन करूया. गणपती बाप्पाचं मंदिर तर तुम्ही बघितलं त्याच्या पाठीच आम्ही उभं आहोत. आता आम्ही गुफेजवळ आलो गाईज. थोडं पुढे आलो. धबधबा बघू शकता आणि ही गुफा आहे. बघूया पुढे गुफाच्या आतमध्ये काय आहे. पूर्णपणे गाईज गुफाच आहे काहीच नाही आतमध्ये. इकडे एक दिसेल पूर्णपणे गुफा आहे बस गाईज. चला आता गाईज थोडा वापस नाराज झालो कारण बोलतात कोकणकडा बंद आहे. अर्धे बोलतात चालू आहे बंद आहे. त्याच्यामुळे एक्साइटमेंटमध्ये पुढे जातात. त्यासाठी आम्ही 2 का 3च तास बसलो गाईज काल. बघू शकता आता बाकीचे पोरं नाराज होऊन रिटर्न चालले. चला आपण पण पुढे जाऊ. सर्व नाराज झालेत. कोकण कड्यावर मेन गाईज
चला पुढे जाऊया, बघूया आपल्याला नवीन काय एक्सप्लोअर करता येईल ते सर्व एक्सप्लोअर करूया. गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि पुढे बघूया काय आहे. फ्लॅश ऑन. पुढे काहीच नाही दिसत काय. हा गणपती बाप्पाचा मंदिर आहे. पुढे चाललो, अजून एक तिसरा गुफा आपल्याला मिळाला आहे. चला थोडा जास्त नाही एक्सप्लोअर करायचं, नॉर्मली थोडा एक्सप्लोअर करूया आणि बघूया. धबधबा असं सुंदर असं वातावरण आहे गाईस. मला वाटतं एक फोनमध्ये पाणी गेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला क्लिअरली दिसत नाही, जास्त काहीच नाही गाईस. नॉर्मली इकडनं तिकडे जाण्याचं वे आहे, गुफा आहेत. आता आम्ही वापस सेम लोकेशनवर आलो आणि इकडे बघू शकता ॲक्च्युअलमध्ये ही म्हणजे पाणी साठलं आहे का कुंड आहे हे प्रॉपरली माहिती नाही. कदाचित कुंड पण असू शकते. बघूया पुढे, अजून पुढे जाऊन एक्सप्लोअर करायचं बाकी आहे. जाऊया पुढे आणि बघूया. कोकणकडा जर ट्राय मारतो, जर कोकणकडावर एंट्री मिळाली तर आपले नशीब चांगले आहेत. जसं आपल्याला कालू वॉटरफॉलच्या वेळी प्रॉब्लेम आला. बघूया पुढे जाऊन मिळालंच पाहिजे एंट्री. चला पुढे बघूया. पूर्ण पावसाला बंदच आहे कोकणकडा. तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात या. आता हरवलेत का ते? सकाळी हरवलेत. सकाळी गेलेली काय बोलता. सो मेन रिझन आहे का म्हणजे हे घटना होतच राहतात का आत्ताच झालेत जस्ट? अच्छा अच्छा. हा कारण रिक्स पण आहे पूर्ण. ते 4 माणसं पाहिजे. केदारेश्वर मंदिर आहे गाईज. बघूया आता जाऊन. हा लास्ट पॉइंट आहे. याच्यावर म्हणजे याच्या पुढे तर आपल्याला अलाउड नाही जायला ॲटलिस्ट हे रेनी सीझनला. आता इकडे 2-4 फोटोज काढूया. पाऊस फक्त इकडेच पडतोय, खाली तर पाऊस पडतच नाही, न वरती पण नाही पडत. मंदिरापर्यंतच पाऊस पडतोय आणि पाऊस पण खूप जोरात आहे. आणि पोरं बघू शकता कशी बसलेत. हे बघा, हा शुभम पाटील, सजेश, सनी आणि दादा सर्वजण बघू शकता. न धबधबा बघा, पाऊस खूप जोरात आहे. ब्लॉक बनता मंदिराकडे चाललो, ब्लॉक्स काढलेत आणि आता खाली चाललो. पूर्ण मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला मंदिरामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मंदिर आतून कसं वाटतं. ओम नमः शिवाय. हे बघा, हे पण येतात आता काटून. काय मंदिरातून आता पुढे आलो, बघू शकता एक गुफा आहे. तिथं जरा ब्रेक घेऊया. बघू शकता गाईज. बघूया आतमध्ये काय आहे. गुफेजवळची बाहेर आलो. खाली कुंड होता, कुंडजवळ दर्शन घेतला. आता थोडं गुफा फिरूया आणि बघूया काय आहे कसं आहे. गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता. फुल क्राऊड आहे काय, फुल क्राऊड. विठ्ठल रखुमाई, विठोबा माऊली, रखुमाई माऊली. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे गाईज. ओम नमः शिवाय.
बघू शकता काय आता. ओम नमः शिवाय. हा बघू शकता काय. बघू शकता पूर्ण झरा वाहतोय इकडनं डायरेक्ट खाली, म्हणजे शॉर्टकट रोड आहे ह्यो. आणि क्राऊड आहे, खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता. एक व्हिडिओ शूट करायला आणि जाऊया खाली जाऊया. पूर्ण पाणी आहे, आपल्याला काय अंदाज नाही पाणी किती खोल आहे काय आहे. आपण एक दर्शन घेऊया आणि बघूया पुढचं. चला पुढे चला. ओम नमः शिवाय. पूर्ण आता जाऊया. 1 2 3 गेलं. हा एका खांबावर अख्खा देऊ शकतो. चला दर्शन वगैरे झालं आहे आपलं. आता आम्ही बाहेर चालू. सेम रूटने जसं आलो तसंच जाऊ पाहिजे. 3-4 फोटो काढले, बघूया चांगले आलेत का नाही. आपला मेनली ब्लॉगमध्ये सर्व included आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता सजेश आहे, फोटो काढतात. फोटो चालू आहे. खूप क्राऊड आहे सध्याला, तर तुम्हाला क्राऊड येणारच आहे. सुट्टी पण असते त्यामुळे बघू शकता. आता आम्ही उतरू आता गड वगैरे पूर्ण उतरवून जाऊ. चला तर काय, चला आता पुढे. आता आम्ही खाली उतरतो. तुम्हाला पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो. नदीचा भाव बघू शकता. पाऊस पडला त्यामुळं आत्ता वाढला आहे नदीचा भाव ॲक्च्युअलमध्ये आधीच्यापेक्षा. इकडे म्हणजे आहे थोडा फोटो वगैरे काढायला एरिया, बट डेंजरस आहे गाईस. तर आता आम्ही खाली उतरतो. मी चाललो आहे सर्वात पहिले ते त्याची थोडा ब्रेक घेतला. तर चला गाईस आता खाली जाऊन भेटूया. म्हणजे आरामातच चालू आहे. जाता वेळेला पण आरामात गेलो, येता वेळेला पण आरामात आलो. धबधबा बघू शकता तुम्ही. पूर्ण धुका झालाय. वरती गेलतो तेव्हा काहीच दिसत नव्हतं. तर आता पूर्णपणे खाली उतरलो. बघू शकता तुम्ही. एक दिवसाने म्हणजे हा मेन धबधब्याचा पाणी वाहतो. तुम्हाला दाखवतो पूर्ण. आता हा पाणी वाहतोय. आता चाललो गाडीकडे, चेंजिंग वगैरे करू आणि घरच्यासाठी निघूया. कारण खूप वेळ गेला, रात्र होईल घरी पोचताना. तर बघूया गाईस. चला आता ब्लॉग एंड.